गुढीपाडव्याला घरोघरी श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी असा बेत केलाच जातो. त्यापैकी बटाट्याची भाजी जी आहे ती आज थोडी वेगळ्या पद्धतीने करूया. ती कशी करायची ते बघूया. यासाठी एक कोरडा मसाला करू. 1 टेबलस्पून धणेपूड, 1 टेबलस्पून बडीशोप, अर्धा टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचं आहे. याच मिक्सरच्या भांड्यात 2 मिरच्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालून तेही बारीक वाटून घ्यायचं आहे. आता एक नॉनस्टिक कढई मी घेतली आहे. त्यामध्ये 2.5 टेबलस्पून एवढं तेल घातलं. तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं घातलं. त्यानंतर अर्धा चमचा हिंग घातला आणि आपण उकडून सोलून चिरून घेतलेले बटाटे घातले. मध्यम आकाराचे 6 बटाटे मी इथे घेतलेले आहेत. साधारण 4 ते 5 लोकांना ही भाजी अगदी सहज पुरते. आता वाटलेला हिरवा मसाला घालायचा आणि भाजी छान परतून घ्यायची. ही भाजी जरा मध्यम आचेवरच परतावी, मंद आचेवर परतायची गरज नाही. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखटही घातलं आहे. पुन्हा 5 मिनटं परतायचं. मग आपला कोरडा मसाला 2 टेबलस्पून घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे ही भाजी करण्याची, पण अतिशय चविष्ट ही भाजी लागते. 1 टेबलस्पून एवढी धणेपूड मी आता यामध्ये घालणार आहे आणि थोडीशी कसुरी मेथी मी गरम करून हाताने चुरडून घेतली होती, तीही घालायची आहे. पुन्हा 5 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं. नेहमीची आपली साधी बटाट्याची भाजी आपण करतो त्यापेक्षा ही खूप चविष्ट लागते आणि पुरीबरोबर खायला खूप मजा येते. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यायची. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं. गॅस बंद करून आपण ही भाजी थोडीशी अशीच वाफ दबू द्यायची आहे, म्हणजे सगळे फ्लेवर्स एकत्र मिळून येतात. पुरीसाठी 2 कप एवढं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतली आहे. त्यात 2 चमचे रवा, 1 चमचा मैदा, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे थंड तेलाचं मोहन घालून ही कणिक मी घट्टसर भिजवून घेतलेली आहे. यासाठी ज्या कपाने आपण कणिक घेतली होती त्या कपाने 1 कप आणि वरनं थोडंसं इतकं पाणी मला लागलं आहे. आता ही कणिक आपण 5-10 मिनटं मुरू देऊ. झाकून बाजूला ठेवायची आहे. नंतर पुऱ्या लाटून गरम तेलामध्ये त्या पुऱ्या मस्त खमंग लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. ही भाजी डब्यात नेण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या डब्यासाठी लागतात, तर अशी ही भाजी एकदा करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. श्रीखंड, ही भाजी, टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि खजुराचं लोणचं असा आज आमचा बेत होता. तुम्ही ही भाजी जरूर करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.